नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सगळेजण हॉलमध्ये आहेत, तेव्हा मलिका सगळ्यांच्या समोर स्वानंदीवर खूपच ओरडते की चल हो बाहेर, दीड दमडीची मोल करीन। तेव्हा आजी म्हणते की हे बघ मलिका, तू तिच्यावर ओरडू नकोस। चिंगी म्हणते की मी रूममध्ये जाते, परंतु यामध्ये जे काही झालेलं आहे त्यामध्ये चूक फक्त अंशुमन साहेब आणि माझी आहे, त्यामध्ये वहिनीचा काही दोष नाही। त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका। आणि आज मात्र त्यांच्यामुळे माझं बाळ आणि मी जिवंत आहे, त्यांनी आधार दिला म्हणून आज मी इथे उभी आहे। तेव्हा मलिका रागाने म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा, आणि अंशुमनला म्हणते की हे बघा, तुम्ही मला तुमची बायको म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारा। आणि मलिकाला म्हणते की मॅडम, तुम्ही या बाळाला तुमचं नातवंड म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारू, पण हे बाळ माझं आहे, त्यामुळे मी याला जन्म देणार म्हणजे देणार। तेव्हा आता मलिका अंशुमन हे रागाने मात्र चिंगीकडे पाहत असतात। त्यानंतर इकडे आता हे सरपुतदारांच्या घरामध्ये बाबा मंदाला ओरडतात की तू हे सर्व काय केलं, तुला हे सगळे कपडे वगैरे जाण्याची काय गरज होती। एखाद्या माणसाने काहीतरी विचित्र वागावं, पण त्याला काहीतरी सीमा वगैरे असते। अगं, जर घराला आग लागली असते की केवढा मोठा अपघात झाला असता, होतं का तुला, तू काय केलंस। आणि हे बघ, मी तर म्हणतो की काय झालं होतं की स्वतः तू इतकी मेहनत केली आणि शेवटी ती वाया घालवलीस। तेव्हा आता रडतच मंदा म्हणते की इथे माझं अख्खं आयुष्य वाया गेलं, त्याचं काय, तुमच्याशी मी लग्न केले आणि मला मोठं घर हवं होतं, माझ्या हौसेचं काय, कोणी माझ्या हौसेचा विचार केलास का। आणि आता मात्र माझ्या म्हणजे मांडीवर नातवंड खेळायला हवं आहे, आणि कोण माझ्या मांडीवर नातवंड खेळून देईल, ती सुद्धा माझी हौस पूर्ण होणार नाही। म्हणून मंदा आता जोरजोराने रडायला सुरुवात करते। रोहन म्हणतो की हे बघ आई, शांत हो, आणि आता हा विषय आहे तो खूपच जास्त घेत आहे, प्लीज। आणि कोण म्हटलं की आम्हाला मूल नको आहे, हे बघ, आम्हाला त्यासाठी थोडासा वेळ हवा आहे, आणि आम्हाला सोयीच्छेने मात्र सुटेबल व्हायचं आहे, आणि नंतर आम्हाला बाळाचा विचार करायचा आहे। तेव्हा रडतच मंदा म्हणते की हे बघ, आमचा आम्ही विचार करू, पण नंतर करू बाळाचा विचार। तेव्हा लगेच मंदा म्हणते की 1 वर्षांनी, 2 वर्षांनी। तेव्हा आदिरा म्हणते की आई, ते आम्ही नाही सांगू शकत, ओके, सांगू सुद्धा शकत नाही। तेव्हा मंदा ओरडतच म्हणते की म्हणजे तुम्हाला मुलंच नको आहे, तुम्हाला मात्र आई बाबा बनायचं नाही, हे जरा स्पष्ट सांगा। जाऊन दे नाही खेळणी, स्वेटर वगैरे सगळ्याची राख होऊन दे माझ्या डोळ्यासमोर, मला मात्र हे काहीही नकोय। जोरजोराने रडायला सुरुवात करते। तर बाबा म्हणतात की मंदा, हे बघ, बास कर, बास झालं तुझं आता हे। मंदा म्हणते की हे बघा, मी शांतच होते, परंतु जरा थोडीशी जरी बाजू तुम्ही शेवटी माझी घ्या, आणि तुम्हाला तुमच्या नातवंडाबरोबर खेळावं असं नाही वाटत का। तेव्हा बाबा म्हणतात की हो वाटतं, मला सुद्धा खूप वाटतं, पण मला हे सुद्धा कळतं की आदिरा आणि रोहन यांना आईबाबा व्हायचं आहे, आणि त्यामुळे मात्र तो आईबाबा त्यांना कधी व्हायचा आहे, तो निर्णय त्यांना कधी घ्यायचा आहे, हा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना केवळ असेल। आणि हे बघ, आपल्याला मात्र नातवंडांशी खेळावं वाटतं, म्हणून आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही। तेव्हा आता मंदा आणखीनच रडायला सुरुवात करते। सगळेजण मला दोषी बोलतात। तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, अगं, मी डोक्याचा वापर करतो, तुझ्यासारखं असं नाही बिनधास्तपणे बोलत, त्यामुळे प्लीज तू शांत राहा। मंदा काही शांत राहायला तयारच नसते, तिचा कांगावा सुरूच असतो। अगं, हे बघ, रोहन आणि अदिरा मात्र त्यांचं आयुष्यात म्हणजे आत्ता कुठे सावरतात, त्यामुळे त्यांना त्यांचा वेळ घेऊन दे, आणि प्लीज तू असं मात्र त्यांना काही जबरदस्ती करू नकोस। तरी सुद्धा मंदा ऐकायला तयारच नसते। मंदा म्हणते की नातवंडांचं सुख ते तर मिळणारच नाही, आणि ते सगळं अदिराच्या बेजबाबदारपणे। रोहनला राग येतो। रोहन म्हणतो की हे बघ आई, तू प्लीज आदिराला काही बोलणार नाहीस, तिची काही चूक नसताना, आणि मुळात म्हणजे आम्हाला बाळ नकोय हे डिसिजन आहे तर ते तिच्या एकटीचं नाही तर आमच्या दोघांचं आहे, त्यामुळे तू प्लीज आई तिच्यावर जबरदस्ती करू नकोस। आता डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगते, मला हे नाही पटणार। तेव्हा लगेच आता आदिरा म्हणते की पण आई, तुम्हाला हे पटणार नाही, तुमचा प्रश्न येतो तरी कुठे, हे माझं आणि रोहनचं लाईफ आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आमच्या परीने आम्हाला जगून द्या। मंदा म्हणते की तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात, हे तरी तुला कळतं का, जॉईंट फॅमिली आहे आपली, आणि जॉईंट फॅमिलीमध्ये एकमेकांना मान दिला जातो, आणि इथे आहे का काही, म्हणून मंदा आता जोरजोराने ओरडत असते। सगळ्यांना मात्र आता टेन्शन येतं, मंदाला कसं शांत करायचं। आदिरा समजवण्याचा प्रयत्न करत आहे की हे बघा आई, परंतु मंदा तिला काही बोलून देत नसते। ती म्हणते की हे बघा आई, मी आणि रोहन, परंतु मंदा लगेच म्हणते की बास कर तुझी बोलणं, तुला फक्त हेच म्हणायचं असेल की तू आणि रोहन वेगळं राहणार म्हणून,
तू तर घर फोडायला टपूनच बसलेली आहे, कारण तू प्रत्येक वेळेला ट्राय केलेला आहे. तू शेवटी रोहनला तोडूनच नेणार आहे. तुझ्यासारखी सून माझ्या घरात आली याचा मला खूप पश्चाताप होतोय. तेव्हा आता बाबा म्हणतात की मंदा पुरे कर, आता बास झालं. तर रोहन आता आदिराला समजवतो की हे बघ, तुला तर माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे, तू प्लीज तिला इग्नोर कर. मंदाला सुद्धा आता समजवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात, पण ती ऐकायला तयारच नसते. आदिरा म्हणते की हो रो, मला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. मी माझ्या लेवलने मात्र यांना हॅपी करण्यासाठी खूप प्रयत्न करते, परंतु ह्या मात्र जास्तच करतात. आदिरा बिचारी खूप रडत असते. तेव्हा आता बाबा म्हणतात की नाही आदिरा, हा प्रॉब्लेम तुझा नाही तर हा प्रॉब्लेम हिचा आहे. तर मंदाला आणखीनच राग येतो. तेव्हा मंदा म्हणते की मला बिल्डिंग मधील बायका आहे तर त्या प्रत्येक जणी फोन करतात आणि माझ्या नातवाला स्वेटर शिवा. दुसरी म्हणते की हो माझ्या नातवाला कानटोपी शिवा आणि प्रत्येक जणी मला हिनवतात. प्रत्येक जणी संध्याकाळी आपल्या नातवंडांना घेऊन तिकडे फिरायला येतात. अगदी मेळा भरलेला असतो. तेव्हा बाबा म्हणतात की हे फक्त त्यांचं आयुष्य आहे आणि तू त्यांची आणि आपली तुलना कशाला करतेस. त्यामुळे मात्र आता ते त्यांच्यावरून तू या दोघांना त्रास देण्याचा बंद कर. आणि आता मंदा पुन्हा रडायला सुरुवात करते आणि म्हणते की अहो मला रोज मेसेज येतात बायकांचे, मंदाकिनी ताई तुम्ही आजी कधी होणार, नाहीतर एखादा चांगला डॉक्टर बघा तुमच्या मुलासाठी आणि सुनेसाठी. तेव्हा आता आदिरा रोहनकडे पाहते आणि कोणी तर मला म्हणतं की असे उपाय करा, ते देवाकडे जा, ह्या देवाकडे जा. आणि खरंच या सगळ्याला मी त्रासले म्हणून आता जोरजोराने रडायला सुरुवात करते. या सगळ्याला मात्र माझी ही सून आदिरा जबाबदार आहे. तेव्हा सगळ्यांना मात्र मंदाचा राग येतो. प्रत्येक गोष्टीला आदिराला जबाबदार धरते. तेव्हा रोहन म्हणतो की आई तू तिला दोषी ठरू नकोस, तो आमचा निर्णय आहे. मंदा म्हणते की नाही, अरे तिने काही गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये भरवलेल्या आहेत म्हणून तू तिच्यासारखं बोलतोस तिची बाजू घेऊन. आदिराला राग येतो. आदिरा म्हणते की तुम्ही ठरवलेलंच आहे का सगळ्या गोष्टीसाठी मला ब्लेम करणार आहात. तेव्हा रोहन म्हणतो की आई हे बघ, तू मला अगदी पुरुषार्थ म्हणजे काय, नवऱ्यासारखं वागणं म्हणजे काय म्हणतेस, परंतु आजच्या सारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये लहान मुलांना वाढवणं इतकं सोपं नसतं. तर मंदा म्हणते की आम्ही नाही का वाढवली. आणि रोहन पुढे म्हणतो की हे बघ आई, आम्ही दोघांनी मिळून आता हा निर्णय घेतला की आम्ही थांबवायचं ठरवलं आणि एकमेकांच्या मताचा आम्ही म्हणजे आदर करतोय. आम्ही मात्र तुझ्यासारखे नाही आहोत. तेव्हा आदिरा म्हणते की आई बघा, तुमचा मुलगा किती समजूतदार आहे पण तुमच्यासारखा नाही. आणि खरंच मला आनंद वाटतो की तो माझा नवरा आहे म्हणून. मी खरंच खूप लकी आहे. जी गोष्ट याला कळते ती गोष्ट तुम्हाला का कळत नसेल. बघा आई, तुम्ही आमच्यावर असा मर्यादा नाही ओलांडू शकत. तेव्हा मंदा म्हणते की ठीक आहे, आजपर्यंत जर मला कोणी वस्तीमध्ये विचारलं आणि मी त्यांना हे सांगेल की तिची कुवतच नाही मूल सांभाळण्याची, तिला सगळं काही स्वतःचीच आईश करायची असते. रोहन म्हणतो की हे बघ आई तू काय बोलतेस. तर आदिराला वाईट वाटतं. आदिरा डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते की हे बघा आई, तुम्ही असं नाही सांगू शकत. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलतात. आणि आई तुम्ही लिमिट क्रॉस केलेली आहे. तर मंदा म्हणते की करणार, मी लिमिट क्रॉस करणार. तू काय करशील कर, तुला जे करायचं आहे ना ते करू शकते. तुम्हाला घरातून हाकलून देणार आहेस का. आदिरा म्हणते की मला कळलं की तुम्ही आता नाही ऐकू शकणार, त्यामुळे मला सुद्धा काय करायचं आहे ते मी करते आणि ते मला कळालेलं आहे. आदिरा आपला मोबाईल घेऊन लगेच सोनदीला फोन करते आणि म्हणते की हॅलो नंदूताई. झालेला सगळं काही प्रकार मात्र ती आता सांगते. त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये अंशुमन, अर्पिता, मलिका आपल्या रूम मध्ये आहेत. मलिकाची चिडचिड सुरू असते. या घरात सगळ्यांची मनमानी सुरू आहे. असं वाटलं होतं की त्या म्हातारीशी बोलेल, ती माझं सगळं काही ऐकेल. ह्या सगळ्या दिवसाची मी तिला आठवण करून देणार होते, मी तिला सांगणार होते आणि सगळं काही समजावणार होते की जे आहे ते आपल्याला स्वीकार करावं लागेल. आणि आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं. परंतु अंशुमन आता ह्या सुष्मिताशी चॅटिंगवर बोलत असतो. मलिका म्हणते की ही म्हातारी साधी नाही, तिचं वय वाढतं परंतु तिची हिंमत सुद्धा जास्त वाढलेली आहे. तेव्हा आता अर्पिता म्हणते की ती सोनंदी आल्यापासून हे सर्व घडत आहे. अर्पिता म्हणते की ही सगळी सोनंदी कारणीभूत आहे. ती आजी तुझ्याशी आत्ता वेगळं वागत होती आणि मागे वेगळं वागत होती. मलिका म्हणते की हो, ती आता मला फक्त टोमणे मारते. या दोघींचं मात्र आता हे सगळं काही निस्तरायचं पडतं. परंतु अंशुमनचं काही लक्ष नसतं. तो त्याच्या चैनीमध्ये मग्न असतो. ती का सांगत होते की अगं जेव्हापासून लग्न करून या घरात आले तेव्हापासून आता ही म्हातारी आणि त्या समरची आई फक्त मला लेक्चर ऐकवत होत्या. त्या म्हातारीने चुकून सुद्धा मला कधीही तिजोरीच्या चाव्या दिलेल्या नाहीत आणि मला वाटलं होतं की एकदा समरची आई गेल्यानंतर ती म्हातारी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे देईल. कसलं काय आणि काय, मला एकाही शब्दाने तिने मान दिलेला नाही. आतापर्यंत अपमानाचीच बाजू मला ऐकवली आणि तिने कायम हेच ऐकवलं की मी तिच्या धाकट्या लेकाची मूर्ख बायको आहे म्हणून. हे सगळं त्या सोनंदीमुळे होत आहे. या सोनंदीमुळे घरातील स्टाफ, घरातील सगळेजण मला घाबरत नाहीत. ती चिंगी माझ्या नजरेला नजर देत नव्हती आणि आज माझ्या तोंडावर बोलते. अर्पिता
म्हणते की हो ना, तिची समोर सुद्धा उभं राहण्याची लायकी नाही. तर मलिका म्हणते की बघ, आणि आत्ता बघितलं ना काय म्हणाले की माझं बाळ माझं आहे, मी मात्र त्याला जन्म देणार. तिला बाळाला जन्म घालण्याची खुमखुमी आलेली आहे आणि आपण मात्र, आणि तेवढ्यात आपण म्हटल्यानंतर मलिकाचं लक्ष अंशुमनकडे जातं. मलिका अंशुमनच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो. ती अंशुमन ओरडते की त्या मोलकरणीला मात्र तू आज मात्र आपल्यावर ही वेळ आली नसती आणि आता मात्र ही चूक आपल्याला भोगावी लागेल, कारण मी जेवढं समरला ओळखते तेवढं मात्र समर चिंगी आणि अंशुमनचं लग्न लावून देणार. म्हणतो की हे बघ मॉम, असं काही होणार नाही. मलिका म्हणते की अप्पी बघतेस का, अगं बघ ना हा काय बोलतोस, कोणत्या जगामध्ये राहतोस, अरे मूर्खा तुझं बाळ तिच्या पोटामध्ये आहे, त्याला जन्म देणार आहे ना ती. हे बघ जगाची कोणाचीही पर्वा न करता अंशुमन, अरे समोर तुला नाही सोडणार आणि काही झालं तरी शेवटी तो तुला तिच्याशी लग्न करायला सांगेलच, नाहीतर प्रॉपर्टीतून तो तुला बेदखल करे आणि स्वानंदी आहे ना त्याचे कान भरण्यासाठी. आणि हे बघ अप्पी, मला तर खरंच खूप टेन्शन आलं, कारण समर याची पोलीस केस सुद्धा करू शकतो. अंशुमन तुझी एक चूक आम्हाला खरंच खूप महागात पडली. ती चिंगी आणि तिचं बाळ मात्र तुझ्यामुळे आमच्या गळ्यात पडणार आहे. म्हणून मलिकाला आता खूप टेन्शन येते. अंशुमन मात्र बिनधास्त असतो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी सरपोतदारांच्या घरी येते. आईचं ते वागणं पाहते, ते स्वेटर वगैरे, आणि आईला विचारते की आई हे सर्व काय आहे. तर बाबा म्हणतात की अगं हे स्वानंदी बघ ना, हिला काय होतं तेच कळत नाही. थोड्या दिवसानंतर हिला काहीतरी झटका येतच असतो. सगळं घर मात्र हिला डोक्यावर घ्यायचं असतं. तेव्हा आता आदिरा म्हणते की हो ना नंदुताई, तुला सुद्धा तुझे टेन्शन प्रॉब्लेम्स आहेत, परंतु आई मधूनच अशा वागतात, त्यामुळे खरंच कळत नाही नक्की काय करावं, कसं वागावं. तेव्हा स्वानंदी म्हणते की आदिरा हे बघ, आपण एकमेकांचे आहोत, आपल्यामध्ये फॅमिली आहोत, एकमेकांचं असं काही प्रॉब्लेम्स वगैरे नसतात, एकमेकांसाठी आपल्याला धावून यावं लागतं. तर आता मंदाला राग येतो. मंदारा म्हणते की बघ ना, आणि खूप प्रेम होत जातं ननंद भाऊजाईचं, सगळ्यांनी म्हणून मला दोषी ठरवण्याचं ठरवलेच आहे. तेव्हा बाबा म्हणतात की हो, कधी कधी मात्र मला तुझ्याबद्दल ती शंका येते. तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणते आई तू काय बोलतेस, अगं इथे कधीही तुला कोणी वेड्यात काढलेलं नाही आणि कधीही तुझा अपमान नाही केलेला. तेव्हा रोहन म्हणतो की आई अगं हे बघ, कधी कधी तुझं वागणं खूप दुखावणारं असतं. तेव्हा आता मंदा रागानेच म्हणते की मला कोणाला हौस नाही दुखावण्याची, तुम्ही सगळेजण मात्र मला असं करायला भाग पाडतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई तू काय बोलतेस, हे असं वागायला, अगं बघ ना एकदा त्या स्वेटरकडे, किती सुंदर आणि छान स्वेटर होतं, तू डोक्यामध्ये असा राग घालून घेतलास आणि शेवटी तू ते स्वेटर का जाळून टाकलंस. मंदा जोरात ओरडते की याला कारणीभूत कोण आहे, की ही तुझी लाडकी भाऊजाई, म्हणून आता आदिराला दोष देत असते. अगं ही तर मूल नकोय म्हणते, मग आता मूल नकोय तर कधी होऊन देणार आहे, मुहूर्त बघणार आहे का मूल कधी होणार आहे, म्हणून तिला का मातृत्वाची ओढ वाटत नसे. आई होणं हे किती चांगलं असतं. ही तर काय स्पष्ट सांगते की आई होणार नाही म्हणून. आणि मूल फक्त हे वाढवण्यासाठी नसतं, तर एक पिढी सुद्धा बनवायची असते, कुटुंबासाठी नाही तर पिढी बनवण्यासाठी हे सर्व करायचं असतं. स्वानंदी म्हणते की आई एक मिनिट, असं भांडून आणि असं स्पेशल टाकून मात्र काही होणार नाही, जबरदस्ती करून. तेवढ्यात किचन मधून आता मंदा म्हणते की एक मिनिट म्हणून बाहेर येते आणि स्वानंदीला म्हणते की स्वानंदी अगं तुझं लग्न सुद्धा यांच्या सोबतच झालं, तुझ्या घरी पाळणा हल्ला का, कुठे आहे मुलबाळ. तेव्हा आता बाबांना खूपच राग येतो. बाबा जोरात ओरडतात की मंदा तोंड सांभाळून बोल, अगं काय बोलते, याची तरी अक्कल आहेस का तुला, शांत आहे तर याचा गैरअर्थ तू काढू नकोस, आणि जर नंदूला तू काही बोलशील तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल. तेव्हा आता बाबाही शांत बसायला तयारच नसतात. स्वानंदी म्हणते की बाबा प्लीज इट्स ओके. तर बाबा म्हणतात की कसा शांत हो, मात्र अंत बघते माझ्या सहनशीलतेचा. आता मंदा म्हणते की मला समजावण्याऐवजी तू इला आदिराला समजाव. स्वानंदी म्हणते की मी इथे मुळात कोणाला समजायला आलेलेच नाही. हे बघ आता मात्र आपण सगळी फॅमिली एकमेकांशी अगदी सावकाश आणि आनंदाने मस्त एकमेकांमध्ये बोलूयात, ते पण शांतपणे. तेव्हा लगेच मंदा म्हणते की हे बघ मला सुद्धा चिडण्याची हौस नाही, परंतु माझ्या मनामध्ये राग होतो, मग तू सांग की मी काय करू. अगं मी काय चुकीचं बोलले, यांनी लग्न केलं मग कुटुंब पुढे वाढवायला नको का. तेव्हा आदिरा म्हणते की हे बघा आई, मी असं कधीच म्हणाली नाही की मला मूल नकोय म्हणून, फक्त मी आणि रोहन आत्ता तयार नाहीत. तेव्हा हे बघ आता आपण देवाने प्रसाद दिलेला खातो, मग बाळ सुद्धा देवाने दिलेला प्रसादच आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई प्लीज, परंतु मंदा ऐकायला तयार नसते. मंदा म्हणते की राहून दे, मला प्लीज समजूच नको. सगळ्यांचे मात्र आता मंदा पुढे हात टेकतात. सर्वांना टेन्शन येतं, मी काय चुकीची अपेक्षा केली, माझं काय चुकलं म्हणून तिची बडबड सुरूच असते. आमच्या वयाच्या आई वडिलांना हेच वाटत असतं की छोटी छोटी नातवंड मांडीवर खेळावीत, दुडू दुडू घरामध्ये धावावीत. तेव्हा रोहन म्हणतो की आई तू असं का बोलतेस, मुळात म्हणजे
आपण बिल्डिंग मधील एका फ्लॅटमध्ये राहतो. तूच तर कायम म्हणत असते की आपल्याला या घरामध्ये जागा पुरत नाही. मग तूच सांग, आणखीन एक मेंबर या घरामध्ये आता ऍड करायचं. आणि हे कसलं लॉजिक आहे? बाबा म्हणत की या घरामध्ये जागा तरी आहे का नातवंडांना दुडू धावायला, किंवा तरी सुद्धा मंदा म्हणते की खाली गार्डन आहे तिकडे धावेल तो. आणि आजकालच्या मुलांचा तुमचा फक्त हाच प्रॉब्लेम आहे की मुलं नकोय म्हणून मला एकट्याला आयुष्य जगायचं आहे, मुलांची जबाबदारी पार पाडायला नकोच म्हणतात. किंवा स्वानंदी म्हणते की आई हे बघ सगळ्या मुली तशा नसतात. तर मंदा म्हणते की आता मला सून तर तशीच मिळालेली आहे म्हणून डोक्याला हात लावते. आणि आता मात्र सगळ्यांना मात्र हे मंदाच्या वागण्याचा राग येतो. मंदा ऐकून घ्यायला तयारच नसते. त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये मलिका आता अंशुमनला म्हणत असते की हो, एक सून म्हणून मला येणार आहे मोलकरीण. आमचे वाहिनास खेड्यात असतात म्हणून अंशुमनला आता ती टॉन्ट मारत बोलत असते. किती वर्ष मात्र आम्ही फेकून दिलेले कपडे वापरायचे, आम्ही फेकून दिलेले पैसे वापरायचे, असं आपण लोकांना सांगायचं का आणि मोठेपणा मिरवायचा. अंशुमन म्हणतो की हे बघ अगं, मी अगोदरपासून बॅड बॉय होतो आणि यापूर्वी सुद्धा आता तसंच राहील, माझ्यामध्ये चेंज नाही होणार. आणि मुलांना मात्र बॅड बॉईज खूपच आवडतात. आणि हे बघ आता मुलींना असं टिपिकल मुलं आवडतच नसतात. तेव्हा मलिका म्हणते की बघ आता समरला येऊन दे आणि समर मात्र नक्की तुझं लग्न चिंगीशी लावूनच देईल. तर अंशुमन म्हणतो की दादा कधी असं नाही करणार. तेव्हा मलिका म्हणते की काय गं अप्पी, याच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? अंशुमन म्हणतो की माझ्या डोक्यावर परिणाम नाही झालेला, परंतु एक दुसरा पर्याय माझ्याकडे आहे, माझा हुकमी इतका. आणि तर मलिका म्हणते की अंशू गेल्या काही खूप दिवसापासून ही गोष्ट तू बोलतोय, कारण तो आतमध्ये होता परंतु आता बाहेर काढण्याची त्याची वेळ आलेली आहे. तर अर्पिता विचारते की अरे तुझा हुकमी इतका काय आहे? तेव्हा अंशुमन म्हणतो की ताई अगं कळेलच लवकर. मलिका म्हणते की अरे तू नक्की काय करणार आहेस? तू बाहेर निघून जातो तर मलिका म्हणते की नक्की हा पुन्हा तोंडावर पडणार. त्यानंतर मात्र इकडे अधिरा म्हणते की आता मात्र रोज तू हेच बोलणार की आईकडे लक्ष देऊ नकोस, त्यामुळे मला काही ऐकून घ्यायलाच नको, मी जाते. तर आता ती जायला निघते. तर बाबा म्हणतात की अगं अधिरा तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, तू कशाला लक्ष देतेस? तेव्हा आता अधिरा म्हणते की बाबा आय नो तुम्ही सगळेजण माझ्या बाजूने आहात, डिस्कस करा, मी आतमध्ये बसते, मग नंतर आपण छान काही सगळं काही बोलूयात. तेव्हा स्वानंदी म्हणते की अधिरा थांब, तू कुठेही जायचं नाही, तू मात्र या कुटुंबाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या चर्चेच्या वेळेस मात्र तू हजर नसणं हे बरोबर नाही. हे बघ आई आता बास कर, अधिरा कशी आहे आम्हाला माहिती आहे, तुझ्याकडून मात्र आम्हाला हे कळायला नकोय आणि तिच्यातील चांगल्या गुणांना मात्र तू पाठ फिरवते, आता मात्र तुझं बाद झालं. बाबा म्हणतात की हे बघ अगं, जेव्हा तू घर सोडून स्वानंदीच्या घरी गेली होतीस तेव्हा मात्र अधिराने घर सांभाळलं, पण कधीही तू तुसडेपणाने वागलेली नाहीस. अगं तू तिचा पाय मोडला, हे सर्व तू विसरलीस का? आणि आज मात्र तू तुरुंगामध्ये नाही तर घरामध्ये आहेस, ते पण केव्हा, कुणामुळे तर तिच्यामुळे, तिच्या मोठेपणामुळे. हे सगळं काही तू लक्षात ठेव. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई अगं तुला तिच्यातील चांगले गुण का दिसत नाही? तिला सुद्धा स्वतःचं करिअर आहे, स्वतःचा विचार घेण्याचे, निर्णय घेण्याचे हक्क आहेत. ती मात्र तुझ्या मुलावर जीवापाड प्रेम करते, मुळात मात्र तुला तिचा अभिमान वाटायला हवा, असं प्रत्येक गुण तिच्यामध्ये आहे. तेव्हा मंदा लगेच म्हणते की अगं लग्न करून या घरामध्ये आली पण कधी हिने मला सासूचा मान दिलेला नाही. मी वाटलं होतं की आजीचं सुख देईल पण ते सुद्धा नाही. बिल्डिंग मधील बायकांना मला तोंड द्यावं लागतं, बाहेरच्या लोकांना सुद्धा मला तोंड द्यावं लागतं. स्वानंदी चिडते. स्वानंदी म्हणते की कोण लागून गेल्या तुला त्या बिल्डिंग मधील बायका? अगं त्या तुझं कुटुंब आहेत का? कुटुंबाचा विचार कर ना. तर मलिका ते मंदा लगेच म्हणते की अगं हे बघ, तू मात्र तुझा राजमहल सोडून इकडे मला कशाला समजायला आलीस, त्यामुळे तू सोडून दे, तुला माझ्या भावना कधीच कळणार नाहीत. तेव्हा लगेच अधिरा म्हणते की हे बघा आता हा पॉइंट आहे, पण ताई मला असं वाटलं होतं की तुला इथे बोलवेल आणि तू आईंना समजावेल, इथे काहीतरी वेगळं होतं, आई मात्र तुलाच सुनावतात, तुलाच बोलतात आणि आईंना माझा पॉइंटच कळत नाही की नंदुताई खरंच आता मला आई व्हायचं नाही. तेव्हा आता सगळेजण पाहत असतात आणि मंदाला धक्का बसतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.